अरे रे रे, शिबलापूर ग्रामपंचायतीचा संतापजनक कारभार. घंटा गाळली, धुळखात आणि महापुरुषांचे फोटो फेकले गोदामात, तर महापुरुषांचे फोटो फ्रेम कचऱ्यात फेकले. व्हिडिओ पुराव्याने बिंग फुटले. बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार प्रशांत, न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी. आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातून, आणि बातमी आहे ती संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीचा अत्यंत बेजबाबदारपणा आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. गावाची स्वच्छता राखण्यासाठी शासनाने दिलेली घंटागाडी गेल्या 4 वर्षापासून एका गोदामात सडत पडली असतानाच याच गोदामात महापुरुषांचे फोटो अत्यंत विदारक अवस्थेत धुळखात पडलेले आढळून आले आहेत. न्यूज NMPच्या हाती लागलेल्या थेट व्हिडिओ पुराव्यामुळे ग्रामपंचायतीच्या या मनमानी कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. गावातील घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यासाठी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून शिबलापूर गावाला लाखो रुपये किमतीची घंटागाडी देण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही गाडी नागरिकांच्या सेवेत येण्याऐवजी एका खाजगी गोदामाची शोभा वाढवत आहेत. गावात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असताना सरकारी मालमत्तेची अशी नासधूस होत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या गोदामात कचरा गाडी उभी आहे तेथेच राष्ट्रपुरुष आणि महापुरुषांच्या तस्विरी अर्थातच फोटो अत्यंत अपमानास्पदरित्या अस्तव्यस्त फेकलेल्या अवस्थेत आढळून आलेले आहेत. भिंतीवर अभिमानाने असणारे हे फोटो जमिनीवर धूळ पडलेली, आणि या धुळीत हे पाहून शिवप्रेमी, आंबेडकरप्रेमी आणि ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत. ही केवळ प्रशासकीय चूक नसून महापुरुषांची मोठी विटंबना असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांना अरेरावी आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न देखील केला गेला. काही सुज्ञ नागरिकांनी जेव्हा या प्रकरणाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला विचारणा केली तेव्हा त्यांना उत्तरे देण्याऐवजी अरेरावीची भाषा वापरण्यात आली. हे गंभीर प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र सतर्क नागरिकांनी याचे चित्रीकरण केल्याने हा सर्व काळा बाजार आता चव्हाट्यावर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा ठोस व्हिडिओ पुरावा आता समोर आला आहे. यामध्ये कचरा गाडीची दुरावस्था आणि महापुरुषांच्या फोटोची विटंबना स्पष्टपणे दिसत आहे. आता या पुराव्यानंतर प्रशासन काय कारवाई करणार, बेजबाबदार कर्मचाऱ्यावर आणि अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ज्या महापुरुषांच्या नावावर मते मागितली जातात त्यांचेच फोटो गोदामात कचऱ्यासारखे फेकून देणाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे. या प्रकरणी गट विकास अधिकारी अर्थातच BDO आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर किंवा ग्रामपंचायतच्या जबाबदार व्यक्तींवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. बघा सविस्तर न्यूज NMPच्या माध्यमातून. संजय मंतोडे. कुठं राहता आपण? शिबलापूर. नेमकी काय घटना घडली काल, काय प्रकरण घडलं आणि तुम्ही सर्व गोष्टीला कसं बघताय? काल 2-3 दिवस झाले आम्ही ग्राम स्वच्छता अभियानचा विषय घेतलेला आहे. त्यानुसार मी सर्व डॉक्टरांना विनंती केली होती की साफसफाईचे, तर त्या संदर्भात ते मला बोलले की गाडी ग्रामपंचायतची गाडी चालू आहे. त्या निमित्ताने आम्ही ग्रामपंचायतच्या गोडाऊनमध्ये गाडी पाहायला गेलो असता त्या ठिकाणी बाबासाहेबांची प्रतिमा, बरेच महापुरुष होते पण मी त्यांना एवढं बघितलं नाही, त्यामुळे बाबासाहेबांचा फोटो तिथं धूळ एकदम गोडावरमध्ये धूळ खात त्या अवस्थेत पडलेला होता. ती गोष्ट खूप मनाला खंत आली, खूप वाईट वाटलं. त्याच्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतला मी विनंती केली तर त्यांनी मला ती वणी बसून वगैरे देतो, परंतु त्याच्यानंतर जे काही जे कर्मचारी वगैरे त्यांची भाषाशैली वगैरे ती मला काही पटली नाही. आणि एक माझ्या मनातलं अंतःकरण का मी माझ्या बाबासाहेबांसाठी जर आपण काहीच केलं नाही आणि आज त्यांचा आवाज उठवायला पाहिजे, आज माझ्यावर नाही किंवा याच्यात कुठलंही राजकारण आज कोणावर अन्याय नाही, हा त्या महापुरुषांचा अपमान आहे. आणि त्यांना एकच न्याय द्यायचं म्हणजे आपल्याला त्या संविधानाच्याच मार्फत यावं, ही माझी विनंती होती. ज्यावेळी तुम्ही गोडाऊनमध्ये गेले, गोडाऊनमध्ये नेमकं काय काय तुमच्या निदर्शनात आलं? गोडाऊनमध्ये अक्षरशः 6 डिसेंबरला कार्यक्रम झाला होता महापरिनिर्वाण बाबासाहेबांचा, तर त्या दिवशीचाच तो फोटो म्हणजे कार्यालयातला फोटो तो हरासह त्या ठिकाणी पडलेला दिसला मला, आणि मी त्याचा GPS द्वारे व्हिडिओ पण काढला सर. आणखी काय होतं त्या ठिकाणी? पूर्ण ते म्हणजे एक फक्त ग्रामसभेला ते गोडाऊन उघडले जातं, अन्यथा ते कुठं कधीच उघडले जात नाही. एकदम ती गाडी पण 4 वर्षाची अवस्था, धुळेच्या अवस्था होतं, ते सर्व धुळेचं साम्राज्य होतं. आणि एवढ्या महापुरुषांमुळे सगळा भारत देश त्यांच्या संविधानावर चालतो. आणि त्या माणसाचा जाणीवपूर्वक
ह्या ग्रामपंचायतने यांना चांगलं विचार पण नाही, यांना चांगलं मन पण नाही, ना पदाधिकारी ना कर्मचारी, यांना थोडीशी पण नाही जनाची तर मनाची लाज ठेवून तरी त्याने तो फोटो कार्यालयात ठेवायचा, तो तिथे धूळ खाऊन पडला. माझा पूर्णपणे आरोप आहे ग्रामपंचायत यांनी जाणीवपूर्वक ही गोष्ट केलेली आहे. याची तक्रार तुम्ही कुठं केली आणखी? याची तक्रार आम्ही काल आशिव पोलीस स्टेशन JPI साहेब त्यांच्याकडे तक्रार गेलो असता ते त्या जागेवर नसल्यामुळं आम्ही त्यांची वाट बघत होतो, तरी त्यांनी आमची काही तक्रार घेतली नाही. त्यामुळे आम्ही ठिय्या आंदोलनचे 3-4 तास केले, तरी पण त्यांनी आमची काही तक्रार घेतली नाही. मग निवेदन वगैरे काही दिलं कुठं? निवेदन नाही दिलं. तर मी आज एक आपल्या मार्फत सांगू इच्छितो समाजाला की हा कोणावर एकावर अन्याय नाही किंवा आपल्यावर राजकारण नाही, हे बाबासाहेबांचा अपमान आहे. जर आपण जागा नाही होत तर मग त्यांची परतफेड त्यांच्यासाठी आपण थोडीफार तरी करायला पाहिजे. म्हणजे आपण मरेला आईचं दूध पेलं असं झालेलं आहे. म्हणजे आज समाज एकदम अंधारात आहे, त्यामुळे आज समाज झोपलेला आहे. त्या समाजाला जागा करण्यासाठी मी आमरण उपोषण येत्या 12 तारखेला करत आहोत. या संदर्भात पोलीस स्टेशनला दिले. या संदर्भात तुम्ही ग्रामपंचायतचे जे पदाधिकारी असतात, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल की जे कोणी संबंधित या लोकांच्या कानावर ही तक्रार घातली? सर, तुम्ही एकदम व्यवस्थित प्रश्न विचारला. याच्या संदर्भात शेवटी काही झालं तर हा गावचा विषय असतो, महापुरुषांचा असतो. आपण जेवढं शांततेत घेऊ संयमाने तेवढं चांगलं असतं, जेणेकरून समाजात इतर समाजात त्याचा जास्त उद्रेक होऊ नये आणि सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये. परंतु माझ्याशी कोणी जे कर्मचारी त्यांनी पण उद्धटतेची भाषा केली आणि एकदम त्यांनी म्हणजे कोणीच काय हे केलं नाही. तर माझं त्यांना सांगणं, त्यांचं म्हणणं असं आलंय की शिपायावर व इतर लोकांवर गुन्हा दाखल करा. माझं त्यांना एक विनंती आहे की जसं कणकवलीला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला आणि तिथं काही जो बांधणारे कर्मचारी होते त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही केला सर, त्यांनी ठेकेदारानं केला. तसंच माझी सरळ आणि साधी मागणी आहे का ग्रामपंचायतने जाणून बुजून केलं तर ग्रामपंचायत सरळ गुन्हा दाखल व्हावा. त्याच्यामध्ये पदाधिकारी आले, कर्मचारी सगळे आले, मला काय कोणावर एका दोष नाही. मग त्यांचं एकच म्हणणं आहे का कर्मचारी मनतोड्याचे हे असे ते तसं आहे. तर मग उद्या यांनी काय चिखलात पण बाबासाहेबांचा फोटो फेकायचा, मग वरून म्हणायचं का आम्ही पण त्याच समाजाचे, तुलाच काय घेणं पडलंय. ही गोष्ट चुकीची आहे. महामानवांचा अपमान सहन केला जाणार नाही आणि जे संविधानाने ती आम्ही रस्तर मागणी मांडतोय की यांनी गुन्हा दाखल करावा. याचा तुम्ही मी सोशल मीडियावरती बघितलं आम्ही की तुम्ही प्रकाश आंबेडकर यांना देखील याच्या बाबत माहिती दिली. काय माहिती दिली तुम्ही आणि त्यांचं काय उत्तर मिळालं तुम्हाला? हो सर, ज्या वेळेस आम्ही प्रयत्न केले काल गावामध्ये जनजागृती लोकांना म्हणजे बाबासाहेबांच्या आज अपमान झाला आहे, जेणेकरून परत भविष्यात कुठल्याही महापुरुषाचा गावात होऊ नये ही आमची साधी रास्त मागणी होती. तर समाजाने कुठल्या प्रकारचं न सहकार्य केल्यामुळं शेवटी जे वंचित बहुजन आघाडीचे जे प्रकाश आंबेडकर साहेब आहेत ते आज सर्व गोरगरीब जनतेसाठी काम करते समाजाचा आवाज म्हणून. तर मी त्यांच्याकडे प्रामुख्याने विनंती केली की साहेब याच्यामध्ये लक्ष देऊन तुम्ही योग्य ती आम्हाला PI साहेबांना वगैरे व्यवस्थित मार्गदर्शन करावं. तर त्यांनी शब्द दिला का मी तुमच्या पाठीमागे आहे, तुम्ही काय काळजी करू नका. काय शेवटी काय अपेक्षा आहे तुमची? माझी एकच अपेक्षा आहे सर की हे वातावरण जे आहे हे लवकरात लवकर शांत व्हावं, याचा उद्रेक होऊ नये आणि प्रशासनाने याचा अंत बघू नये, कोणी याच्यात राजकारण जातीपात करू नये. एकच सरळ मागणी आहे, एका व्यक्तीवर रोष नाही आमचा. एकच मागणी आहे का जो महापुरुषांचा अपमान झालेला आहे तो कधी पण सहन होणार नाही. तो काय माझा झालेला नाही, तो त्यांचा झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांचा अपमान म्हणजे आज ते त्यांच्या जीवावरती सगळे आहे. तर माझी त्यांच्या जर अपमान झालाय तर तोच ते संविधानाच्या मार्फत त्यांना न्याय भेटावा. ग्रामपंचायत गुन्हा दाखल व्हावा, सर्व कर्मचारी व्हावा, पदाधिकाऱ्यांना, एवढीच माझी रास्त मागणी आहे, जेणेकरून इथून पुढे कोणाची हिंमत नाही होणार असं वागण्याची. धन्यवाद. हॅलो, जय भीम साहेब. जय भीम. संगनमेर वरून बोलतोय. संगनमेर. हा, बोला ना साहेब. काल आहे ना आमची इथं ग्रामपंचायत शिबलापूर मध्ये गावातील, तर तिथे आहे ना 6 डिसेंबरचा कार्यक्रम झाला होता बाबासाहेबांचा आणि त्यांनी ते ऑफिसमध्ये कार्यालयात फोटो लावायचे असतात, तर त्यांनी ते फोटो तिथून काढून त्यांनी पूजा केली आणि ते फोटो गोडाऊनमध्ये टाकून दिला होता आणि ते आमच्या लक्षात आलं त्याला हारासा होता. तर आम्ही व्हिडिओ काढेल जीपीएसचा व्हिडिओ काढला होता. त्या फोटो त्यांनी ना गोडाऊनमध्ये टाकून दिला आहे तसंच त्या अवस्थेत बाबासाहेबांचा. तर आम्ही त्यांना आवाज उठवला. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो ते गुन्हा नोंदवायला का ग्रामपंचायत सदर गुन्हा दाखल व्हावा, बाबांचा अपमान केला म्हणून आमच्या भावना. त्यांनी काय गुन्हा दाखल
तिथे किसन चव्हाण वगैरे आहेत ना, नगर जिल्ह्याचं आहे ना, हो सर. फोन करून सांगतो आमच्या. हा ठीक. हो चालतं चालतं.